नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2025 बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये बऱ्याचदा रिपीट झालेले प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर अमरकंटक मध्य प्रदेश बघा या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, राधानगरी. बघा राधानगरी काय धरण आहे, तर राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा लक्ष्मीसागर जलाशय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा या ठिकाणी काय विचारलं, अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? सोपा प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पहा अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र राज्यामध्ये लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा लाख उद्योग प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यामध्ये चालतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला, कोल्हापूर ते पणजी. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कोल्हापूर ते पणजी या महामार्गावर कोणता घाट लागतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल, कोल्हापूर ते बघा पणजी यांच्या दरम्यान फोंडा घाट लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सावित्रीबाई फुले बघा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? सावित्रीबाई फुले बघा विद्यापीठ कुठं आहे तर पुणे या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, आरोग्य विद्यापीठ. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य विद्यापीठ कुठं आहे? नाशिक या ठिकाणी आहे. तर या विद्यापीठाची बघा स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल, बघा सन 1998 बघा या वर्षी आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची बघा स्थापना झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये मधुमक्षिका पालनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पहा, मधुमक्षिका पालनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, महाबळेश्वर बघा हे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये मधुमक्षिका बघा पालनासाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र पठार. बघा महाराष्ट्र पठाराला विचारले, दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र बघा पठारावर दक्षिणेकडची बघा सर्वात मोठी पर्वतरांग म्हणजे कोणती असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, महादेव डोंगर रांग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 नरनाळा. बघा नरनाळा हे पक्षी अभय अरण्य कोणत्या ठिकाणी आहे? नरनाळा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर नरनाळा विद्यार्थी मित्रांनो अकोला या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात, आरनाळा. आरनाळा कुठं आहे? ठाण्यामध्ये आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठं आहे? कर्नाळा. तर कर्नाळा हे रायगडला आहे. नरनाळा अकोला आहे. बघा सर्वांनी या ठिकाणी हे पाठ करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, ज्ञानगंगा बघा हे अभयारण्य बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे वाहन चालक बघा भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. पुस्तकाचं नाव पहा, सचिन कुरुंदकर सर लिखित वाहन चालक भरती. बघा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागामध्ये वाहन चालक बघा भरतीसाठी हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बघा तुमच्या या ठिकाणी पोलीस भरती बघा वाहन चालक असेल व इतर विभागामध्ये बघा वाहन चालक या ठिकाणी तुम्हाला बघा पदासाठी अर्ज केलेला असेल तर बघा या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी पुस्तक ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा याच बघा पुस्तकामधून बघा वाहन चालक बघा जे काही बघा प्रश्न तांत्रिक प्रश्न असतात, याच बघा पुस्तकातून बरेचसे प्रश्न बघा परीक्षेमध्ये पडत असतात. बघा या ठिकाणी फक्त तांत्रिक घटकावर विद्यार्थी मित्रांनो 53 अपडेटेड सराव प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, वाहतुकीच्या नियमाविषयी बघा अत्यंत साध्या व सोप्या भाषेमध्ये सविस्तर बघा अपडेटेड माहिती दिलेली आहे. बघा या ठिकाणी 2021 मध्ये बघा
22 पैकी 12 जिल्ह्यामध्ये 20 पैकी बघा 20 प्रश्न व 10 जिल्ह्यामध्ये 20 पैकी 16 ते 19 प्रश्न बघा याच पुस्तकामधून आलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वाहन चालक बघा भरतीसाठी या ठिकाणी हे एकदम या ठिकाणी बेस्ट पुस्तक असणार आहे. विजयपथ बघा पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी पुस्तक आहे. जर तुम्हाला या पुस्तकाबद्दल तुम्हाला पाहिजे असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही लिंकला क्लिक करून पुस्तक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. प्रश्न क्रमांक पुढचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर जिल्हा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, नायगाव खंडाळा. हे काय आहे? सावित्रीबाई फुले यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, बाभळी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बाभळी प्रकल्प. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बाभळी बघा प्रकल्प हा गोदावरी या नदीवरचा तो प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रामधील बघा चेरापुंजी असे म्हणतात? महाराष्ट्रामधील चेरापुंजी असे कोणत्या शहराला म्हणतात? योग्य उत्तर काय असेल? बघा अंबोली या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. श्रीगिरिजात्मक बघा श्रीगिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं ठिकाण कोणत्या एका ठिकाणी आहे? श्रीगिरिजात्मक हे अष्टविनायक बघा गणपतीचं ठिकाण लेण्याद्री पुणे जिल्हा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शंकर केशव कानेटकर बघा यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे? शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव काय होतं? बघा गिरीश. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, म्हैसूर या ठिकाणी विचारले, खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? म्हैसूर या ठिकाणी. योग्य उत्तर काय असेल? बांदीपूर. बघा बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, सारनाथ. सारनाथ बघा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केला होता बघा सारनाथ या ठिकाणी. तर सारनाथ बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा सारनाथ हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अरबी समुद्राची राणी. अरबी समुद्राची राणी आपण कशाला म्हणतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? कोचीनला बघा आपण अरबी समुद्राची राणी असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, यावल हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावल अभय अरण्य. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? यावल बघा हे अभय अरण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा या ठिकाणी काय विचारलाय? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक पर्यावरण दिन. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? 5 जून बघा या दिवशी काय असतो? जागतिक पर्यावरण दिन असतो. प्रश्न क्रमांक 19, महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महात्मा गांधी यांनी पहा मिठाचा सत्याग्रह बघा याचं योग्य उत्तर काय होतं? महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह सन 1930. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, केरळ या राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे? केरळ. केरळचं लोकनृत्य कोणतं होतं? बघा कुचिपुडी कुठलं आहे? कुचिपुडी आंध्र प्रदेश. भरतनाट्यम तामिळनाडू. तर कथकली बघा केरळचं यायला पाहिजे. कथकली केरळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? खरोसा लेणी. बघा खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? याचं योग्य उत्तर काय असेल? बघा खरोसा लेणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहा लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? बघा राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असेल? बघा केंद्र स्तरावर बघा आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? पंतप्रधान. मग राज्य स्तरावर कोण असेल? तर राज्य स्तरावर बघा मुख्यमंत्री या ठिकाणी नियोजन आयोगाचा अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, पारो हे काय आहे? आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ. योग्य उत्तर काय असेल? पारो बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भूतान या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो? बघा 7 एप्रिल
या दिवशी बघा जागतिक आरोग्य दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सिक्कीम बघा हे एक असं राज्य आहे या ठिकाणी बघा सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 6, चार नगरातले माझे विश्व. बघा हे आत्मव्रत कोणाचं आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, चार नगरातले माझे विश्व बघा हे आत्मव्रत कोणाचं आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? जयंत नारळीकर बघा यांचं या ठिकाणी हे आत्मव्रत आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक हवामान दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक हवामान दिन बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जागतिक हवामान दिन बघा 23 मार्च बघा या दिवशी या ठिकाणी जागतिक हवामान दिन असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, उचल्या. उचल्या बघा हे कोणाचं होतं पुस्तक? उचल्या या नावाचं आत्मव्रत कोणाचं आहे? उचल्या. योग्य उत्तर काय असेल? लक्ष्मण गायकवाड बघा यांचं योग्य या ठिकाणी उचल्या हे त्यांचं या ठिकाणी आत्मव्रत होते. प्रश्न क्रमांक 9, पायले एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पायले एक्सप्रेस बघा विद्यार्थी मित्रांनो, पायले एक्सप्रेस म्हणून पहा पी.टी. उषा यांना या ठिकाणी ओळखले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? चुनखडीचं रासायनिक नाव काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? चुनखडीचं बघा कॅल्शियम कार्बोनेट हे चुनखडीचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे. बघा भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्र प्रकाशित होतात? योग्य उत्तर काय असेल? उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्र हे प्रकाशित होतात. एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत? बघा एका वर्षामध्ये लोकसभेचे बघा कमीत कमी 2 अधिवेशन हे झाले पाहिजेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलंय? विजयवाडा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विजयवाडा हे शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक टपाल दिवस बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. जागतिक टपाल दिवस हा 9 ऑक्टोबर या दिवशी असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी केला होता? लॉर्ड रिपन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1919 मध्ये पहा सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली होती? रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर काय असेल? कर्मयूर भाऊराव पाटील बघा यांनी सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था बघा त्यांनी स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे? बघा प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता असेल? पनामा कालवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1929 लाहोरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा बघा ठराव या ठिकाणी पास केला होता. प्रश्न क्रमांक 20, भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पन्ना या ठिकाणी भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण आहे पन्ना. पन्ना हे कुठे आहे? तर बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दाल. बघा दाल हे भारतामधलं बघा एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी सरोवर आहे. कोणत्या राज्यामध्ये? बघा दाल आणि बघा उलर ही सरोवरे कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा जम्मू काश्मीर या राज्यामधली ही सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक 22, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार बघा देण्यात आलेला आहे? स्वातंत्र्याचा अधिकार बघा कलम कोणता आहे? स्वातंत्र्याचा अधिकार बघा कलम कोणता आहे? कलम 19 ते 22 बघा यांच्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा राज्यपाल या पदासाठी किमान वय किती आवश्यक असते? बघा राज्यपाल व्हायचं असेल तर किमान वय किती आवश्यक आहे? बघा राज्यपाल व्हायचं असेल तर किमान वय या ठिकाणी 35 या ठिकाणी वय हे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकशाहीचे बघा विकेंद्रीकरण कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झाले? लोकशाहीचं बघा अधिक विकेंद्रीकरण बघा लोकशाहीचं बघा विकेंद्रीकरण बघा 73वी आणि 74वी घटनादुरुस्तीमुळे लोकसभेच्या या ठिकाणी बघा अधिक या ठिकाणी विकेंद्रीकरण हे झालेलं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान
बघा प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी काय विचारलाय, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलंय, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये फणसाचं सर्वाधिक उत्पादन होते? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक फणसाचं उत्पादन होते? तर योग्य उत्तर काय असेल, बघा त्रिपुरा या राज्यामध्ये सर्वात जास्त बघा फणसाचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 27 बघा, तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तमाशा हे लोकनृत्य, बघा तमाशा हे लोकनृत्य महाराष्ट्र राज्य. ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारलंय, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? जांभी ही मृदा बघा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जांभी मृदा ही आढळत असते. बघा संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून कोणतं राज्य या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे, ते राज्य संपूर्णपणे सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर काय असेल, सिक्कीम राज्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, आनेर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आनेर हे धरण, योग्य उत्तर काय असेल, आनेर बघा हे धरण. बघा विद्यार्थी मित्रांनो, आनेर हे धरण कुठं आहे? तर धुळे जिल्ह्यामधलं ते बघा धरण आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, जिना हाऊस बघा जिना हाऊस विचारले कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा व्हिडिओ बघा चॅनलला सर्वांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महत्त्वपूर्ण असेच बघा पोलीस भरतीसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे PDF आहेत. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.